तब्बल 33 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन झालं, तेही ऐन ग्रहणात। ती वेळ शुभ होती की अशुभ होती यावरती चर्चा होण्या अगोदर इतिहासात पहिल्यांदाच लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी 33 तास का लागले यावरती विचार होणं गरजेचं आहे। सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत। म्हणे काय तर लालबागच्या राजाचं विसर्जन होत नव्हतं म्हणून मंडळाचे सदस्य हात जोडून चूक भूल माफ कर अशी याचना करत होते। पण एक चूक असेल तर बाप्पाने माफ केलीही असती। तुमच्या चुकाच एवढ्या झाल्यात की अति झाली की माती होते हे दाखवण्यासाठी स्वतः दैवी चमत्काराची गरज होते। अहो, त्या खांद्यावरती लेकीला घेऊन आलेल्या बापासोबत तुम्ही काय केलं? अगोदर त्या बाप लेकीची माफी मागा। 365 दिवस सुरू असणारं अन्नछत्र तुम्ही मराठा समाज मुंबईत आलाय आणि या लोकांना इथे जेवायला मिळू नये म्हणून ते अन्नछत्र तुम्ही बंद केलं। त्या समाजाची, त्या लोकांची माफी मागा। त्या बाप्पाचा एक पाय गरिबांसाठी आणि एक पाय श्रीमंतांसाठी 5-5 तास लाईनीत उभं राहिल्यानंतर बाप्पाच्या एका पायावर डोकं टेकवण्याच्या आत तुम्ही त्यांना धक्का देता, त्या प्रत्येक व्यक्तीची माफी मागा। मंडळाच्या सदस्यांकडून जी लालबागच्या राजाच्या चरणी येणाऱ्या लोकांना वागणूक दिली गेलेली आहे त्या मंडळातील प्रत्येक सदस्याने त्या लोकांची माफी मागा। ज्या कोळी बांधवांचा हा लालबागचा राजा होता त्याच कोळी बांधवांना तुम्ही बाप्पाच्या विसर्जनापासून लांब ठेवलं, त्या कोळी बांधवांची माफी मागा। आज लालबागच्या राजानं हे सिद्ध केलंय, तुमच्याकडे कितीही पैसा असला, कितीही अत्याधुनिक टेक्नॉलॉजी असल्या तरीही शेवटी तुम्ही दैवी चमत्कारापुढे आणि निसर्गापुढे काहीच करू शकत नाही। भरती आणि ओहोटीचं कारण देऊच नका, कारण भरती आणि ओहोटीच्या कारणामुळे जर बाप्पाचं विसर्जन लेट झालं असतं तर मग त्या चिंतामणीचंही व्हायला हवं होतं, मग त्या मुंबईच्या सम्राटचंही व्हायला हवं होतं, त्या गिरगावच्या राजाचंही व्हायला हवं होतं। मात्र हे फक्त लालबागच्या राजासोबतच घडलं किंवा लालबागच्याच राजानं हे घडवून आणलं। गुजराती कंपनीला टेंडर दिलं गेलं, तो अत्याधुनिक तराफा समुद्रात उभं राहायलाही तयार नव्हता। शेवटी कोळी बांधवांनाच विनवणी केली गेली आणि तब्बल 33 तासानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन झालं। हा धडा आहे, भगवान के घर देर है पर अंधेर नाही। मंडळातील सदस्याने त्या प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे, तरच कदाचित तुमच्या चुकीला माफी बाप्पा देईल। माझ्या नाही, अख्ख्या सोशल मीडियावरती ह्या भावना आहेत। यावर तुमचं काय मत आहे? कमेंट करा।